आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मान्सूनचं अंदमानमध्ये आगमन, दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 6 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता। कोकण आणि विदर्भ आता रेल्वे मार्गाने जोडले जाणार। कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी नागपूर मडगाव गाडी आजपासून नियमित सुरू। नागपूर, अकोला, अमरावतीमधील नागरिकांना थेट कोकणामध्ये येता येणार। आयटीआय प्रवेश प्रक्रिया 21 मे पासून सुरू होणार। प्रवेशाचं वेळापत्रक व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं काल जाहीर केलं। राज्यातील 1004 आयटीआयमध्ये एकूण 1,57,664 जागा उपलब्ध। सिंधुदुर्गमधील मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला, देवगड समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले। उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक भागातून पर्यटक कोकणामध्ये येतात। गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शिक्षकांची पदं रिक्त, 100हून अधिक पदं रिक्त असल्याची माहिती। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। नागपूरमध्ये शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलन। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण। सोनं 1500 तर चांदी 3000 घसरली। सोनं जीएसटीसह 1,61,195 रुपयांवर।